टोरेस कंपनी फसवणूक प्रकरणामध्ये एकाला अटक करण्यात आलेली आहे। तानिया कॅसातोवा हिला दादर पोलिसांनी अटक केली। कंपनीने गुंतवणूकदारांची 14 कोटींना फसवणूक केल्याचा आरोप आहे आणि फसवणूक प्रकरणात 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। तौफिक रईस आणि अभिषेक गुप्ता यांचा शोध सुरू आहे। मुख्य सूत्रधारांच्या शोधासाठी पोलिसांची पथकं तैनात केलेली आहेत। सध्याच्या क्षणाला या सगळ्या आरोपींमधली एक महिला पोलिसांच्या ताब्यात आलेली आहे। शिवाय आणखी दोघांचा शोध सुरू करण्यात आलाय। विशेष पोलीस पथकं त्यासाठी तैनात केलेली आहेत। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून। निखिल, ताब्यात घेतलेली जी महिला आहे तिची चौकशी करण्यात आली आहे का? चौकशी दरम्यान काही गोष्टी समोर आल्यात का? रिद्धी, काल हा संपूर्ण प्रकार आहे तो पुढे आलेला आहे आणि त्यानंतर गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर आज सकाळी पोलिसांनी एका महिला कर्मचारी हिला अटक करण्यात आलेली आहे की जी या संपूर्णपणे मेन ब्रांचमध्ये होती आणि या मेन ब्रांचमध्ये असून तिला अटक करण्यात आलेली आहे। या सर्वांच्या मागे जे सूत्रधार आहेत त्यांचे आता शोध घेत आहेत। तौफिक रईस आणि अभिषेक गुप्ता ह्याच सर्व घोटाळ्याच्या मागे असल्याचं देखील या ठिकाणी सांगण्यात येत आहे आणि हेच संचालक आणि चालक होते। या संपूर्णपणे या टीमकडून अनेक गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम आहे ती उचललेली होती। त्यांना परतफेड ही देण्यात येत होती, परंतु गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात ही जी रक्कम आहे ती त्यांनी नागरिकांकडून उचलली, गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यासाठी सांगितली आणि त्यानंतर आता त्यांची फसवणूक झाल्याचं चित्र आहे ते पुढे आलेलं आहे। त्यामुळे कालच गुन्हा दाखल झालेला असून या संदर्भात पोलीस अधिकचा तपास करतायत। एका महिलेला ताब्यात घेण्यात आलेलं असून अजून 4 आरोपी आहेत ज्यांच्यावरती काल गुन्हा दाखल झाला ते फरार असून मुख्य संचालक आणि चालक हे देखील या ठिकाणी फरार असल्याचं देखील सांगण्यात येते। त्यांनी सर्व रक्कम आणि सर्व कागदपत्र घेऊन पळ काढल्याचं देखील बातम्या आहेत त्या येत आहेत। या संपूर्ण प्रकरणात आता पोलीस अधिकचा तपास करतायत। रिद्धी, निश्चित निखिल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। पुढची बातमी बघूया। कल्याणमधील टोरेस ज्वेलर्स कडून 500 पेक्षा अधिक नागरिकांची फसवणूक करण्यात आली आहे। 6 महिन्यात पैसे दुप्पट करून देण्याचं आमिष दाखवलं गेलं आणि नागरिकांची फसवणूक करण्यात आली। या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता नागरिकांनी पोलिसात धाव घेतली आहे। नागरिकांकडून 10 लाखापासून ते अगदी 50 लाखांपर्यंतची गुंतवणूक या सगळ्यामध्ये करण्यात आली होती। ही दृश्य आपण बघतोय कल्याण, मुंबई आणि मीरा भाईंदर मधली टोरेसची जी ऑफिसेस आहेत त्याच्या बाहेरची ही दृश्य आहेत। आम्हाला जसं प्रकार कळाला तसं आम्ही इथे आलो। त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही जी अमाऊंट टाकाल त्याच्यात 10% तुम्हाला अमाऊंट हप्त्याला घरी येईल, म्हणजे अकाउंटला येईल। अशी महिन्यातून 4 हप्ते आपल्याला येतील। 2.5 महिन्यामध्ये तुमची अमाऊंट कव्हर होते। त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की 52 हप्ते तुम्हाला येणार आहे आणि त्याच्यामध्ये लकी कूपन पण होते। हमने पहले 50,000 लगाया था तो हमको आया था पैसा, फिर हमने 13 लाख रुपए लगाया। 13 लाख रुपए लगाया, अभी एक भी रुपया वापस नहीं आया, कुछ भी हमारा नहीं मिला। हमने सब जेवर रख के लोन निकाल के पैसा लगाया था, बोला था 2.5 महीने में पैसा रिकवर हो जाएगा सब। मी 10 लाख पे मधून काढून दिला मिसेसला आणि 3 लाख रुपयांनी सोना गहाण ठेवून पैसे आणले आणि मागच्या आठवड्यात आम्ही 13 लाख रुपये दिले यांना। ह्यांना आळा घालायचा असेल ना, त्यांचे मोबाईल नंबर वगैरे सगळे ट्रेस करा आणि त्यांचे सगळे घरदार विकून लोकांचे पैसे वसूल करून द्या। आणि जेवढी लोक आहेत ना आता तेवढ्या लोकांना सांगा की आम्हाला कुठेतरी कॉन्टॅक्ट करा आणि आम्हाला सांगा कुणाचे किती किती पैसे आहेत। प्रश्न वसूल करून द्यायचा नाहीये, पण ही लोक तिथपर्यंत पोहोचणार नाहीत। ही लोक तिथपर्यंत जातील तर ह्यांना दाद दिली जाणार नाही। ह्यांच्यावर चांगला चाळा बसला पाहिजे सरकारचा। जसं बघायला गेलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आता सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे नेहमी सर्वसामान्यांकरता लढा देत असतात। कल्याणचे खासदार माननीय श्रीकांत शिंदे साहेब नक्कीच या विषयामध्ये लक्ष देऊन हा विषय कसा हाताळता येईल आणि समस्त सर्व नागरिकांचे जेवढे पण 700 कोटी असू देत किंवा 1000 कोटी असू देत ते कसे वसूल करून घ्यायचे हे सरकारला नक्कीच माहिती आहे।